आज पण सकाळी धावत धावतच जाणार होतो, कारण जागच थोडी उशीर आली. स्वतःसाठी टिफिन घेतला आणि एक टिफिन त्या आजीसाठी पण बांधला. तिथं आलो तर पाहते काय, म्हातारी कचऱ्या शोधत होती काहीतरी. मी तिच्याकडे तो टिफिन दिला आणि म्हणालो, खा. आणि धावतच बस पकडायला पळालो. बस भेटली, म्हातारीला टिफिन दिल्याचं समाधान होतं. तिच्या 2 वेळचं तरी जेवण होईल असा टिफिन होता आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवत पुन्हा तीच रस्त्यावरची धावपळ पाहत होतो. मला बसमध्ये नेहमी विंडो सीटवर बसायला जास्त आवडते आणि मला मिळते पण, एवढं चांगलं वाटतं. आज मनाला एक समाधान वाटत होतं, की आपण आज आजीला इग्नोर केलं नाही. टिफिन हातात दिल्यानंतर त्या आजीच्या चेहऱ्यावरचं हसू डोळ्यात भरून घेतलं होतं आणि मनात विचार आला, की या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण नेमकं धावतो कशासाठी? पैसा, समाधान की आणखी काही? रस्त्यावरच्या माणसांची गर्दी तर काही गर्दीतली माणसं निहाळत होतो, किती वेगवेगळी असतात ना माणसं. जो तो फक्त धावत असतो. रस्ता एक असला तरी सगळ्यांना एकाच ठिकाणी नसतं जायचं. फक्त सर्व पळत असतात. घरची कामं आटपून स्वतःला आवरून स्त्रिया तर जणू लढाईच लढत असतात. पुरुषांना काय टेन्शन म्हणणाऱ्यांनो, पुरुषांना पाहायचं असेल तर शहरातल्या पहा. घराचं EMI, गाड्यांचा EMI, प्रत्येक गोष्टीचा EMI हेच त्यांचं गणित असतं.